पण या निमित्ताने आदित्य ठाकरेंची एक प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. त्यांना या सगळ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या संदर्भामध्ये त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, आम्ही पण झुरळ आहोत आणि झुरळ किती वर्ष जिवंत राहतं, किती वर्ष ते जगतं हे तुम्हाला माहिती आहे का? त्या पद्धतीने झुरळ हे काहीतरी वेगळं करून दाखवू शकतं असं त्यांना सांगायचं. पण ते जेव्हा म्हणतात की आम्ही पण झुरळ आहोत तेव्हा थोडंसं आश्चर्य वाटतं. हम भी सारे कॉकरोच ही है और कॉकरोच आसानी से मरता नहीं है, आपको पता है. कॉकरोच बहुत साल जीता है और कॉकरोच अगर साथ में है सब देश के तो क्या होगा आपको भी पता है. कारण आदित्य ठाकरे हे अशा पक्षातून येतात ज्या पक्षाचं नाव अनेक वर्ष शिवसेना हा पक्ष जो आहे त्याने ज्या पद्धतीने आक्रमक राजकारण केलं त्यासाठी ओळखला जातो. बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संस्थापक, त्यांचं परखड बोलणं, त्यांची भाषणं ही अजूनही लोकांना लक्षात आहेत. आणि तेवढंच कशाला त्या पक्षाचं जे चिन्ह आपण पाहतो म्हणजे निवडणुकीचं चिन्ह वेगळं, धनुष्यबाण असेल किंवा आत्ता मशाल हे चिन्ह असेल ते वेगळं, पण वाघाचं चिन्ह आपण पाहतो बॅनरवर, डरकाळी फोडणारा वाघ हे चिन्ह कशाचं आहे तर आक्रमकतेचं लक्षण आहे की आम्ही वाघासारखे आहोत. कोणत्याही आव्हानांना आम्ही भिडू शकतो, कोणती आव्हानं जी आहेत समोर आली तर आम्ही त्या आव्हानांना फेकून देऊ शकतो. शिवसेनेचा तो वारसा तो आहे आक्रमकता. उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रयत्न केला, अर्थात उद्धव ठाकरे काय बाळासाहेब ठाकरेंसारखे होऊ शकले नाहीत, पण त्यांच्या भाषणामध्येही त्यांनी तो आक्रमक स्वभाव आहे आपला, आमचा शिवसेनेचा आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मर्द आहोत की आम्ही कोथळा काढू, शिवाजी महाराज तलवार वगैरे हे सगळे शब्दप्रयोग कशासाठी होते तर आपण आक्रमक आहोत हे दाखवण्यासाठी होते. पण आदित्य ठाकरे काय म्हणतात तर आम्ही झुरळ आहोत. झुरळ अनेक वर्ष जिवंत राहतं. आता झुरळ अनेक वर्ष जिवंत राहिलं तर त्याने काय फरक पडतो, समाजाला काय फरक पडतो. त्या झुरळ जरी आजूबाजूने गेलं कुठून तरी तर त्याच्यामुळे लोकांना काहीच वाटत नाही.